शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर, एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर गणिताच्या सत्रात मी संजय पाटील आपले हार्दिक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आतापर्यंत आपण संख्याज्ञान बघितलं. मूळ आणि संयुक्त संख्या, वर्ग, वर्गमूळ, घन, सरासरी, सरळ व्याज आणि क्षेत्रफळ, परिमिती, आयताची, चौरसाची हे सगळे भाग पाहिले. आणि मध्ये मी आपल्याला अंशछेद रूपांची पण ओळख करून दिली होती. 1/2 म्हणजे एका वस्तूचे 2 भाग, 1/4 म्हणजे एका वस्तूचे 4 भाग, 25%, 50%, 20% म्हणजे एका वस्तूचा 20वा भाग, 40वा भाग, हे सगळं मी सांगितलं होतं. तर 1/2, 1/4, 3/2, 3/4 वगैरे हे अंशछेद अपूर्णांक आहेत, व्यवहारी अपूर्णांक आहेत. याच्यात 1/2 म्हणजेच एकाचे 2 भाग. समजा 1/2 भाकरी म्हणजे एका भाकरीचे 2 भाग. आपण बस किंवा ट्रेनने प्रवास करताना 1/4 1/4 तिकीट काढतो. 1/4 म्हणजे एका तिकिटाच्या चौथा हिस्सा भाडं. समजा एका बसचं भाडं 100 रुपये असेल तर त्याचा चौथा हिस्सा म्हणजे 25 रुपये असं आपण देतो. याच्यात 1/4 याचा अर्थ 1 हा अंश, 4 हा छेद. कधीही छेदाने अंशाला भागायचा, हा अपूर्णांकाचा भाग झाला. पण कधी कधी पूर्णांकयुक्त अपूर्णांक असा भाग येतो. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे या ठिकाणी एक पूर्णांक असतो आणि एक अपूर्णांक असतो. समजा 2.1/2 म्हणजे माझ्याकडे 2.1/2 भाकरी आहे. म्हणजे माझ्याकडे 2 भाकरी आहेत आणि एका भाकरीचा दुसरा भाग म्हणजे अर्धी भाकरी आहे. म्हणजे 2.1/2 भाकरी म्हणजे 2.5 भाकरी. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं उदाहरण आहे. तर 2.1/2 याचं आपल्याला अंशछेद रूप करता येतं. ते कसं करतात ते बघूया. आणि एखाद्या संख्येचं अंशछेद रूप दिलेलं असेल तर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करावं ते बघूया. आता उदाहरण हेच बघूया. तर 2.1/2 ही पूर्णांकयुक्त संख्या आहे. यात 2 हे पूर्ण अंक असून 1/2 हे अपूर्णांक आहेत. त्याच्यात 2 हे पूर्णांक आहेत. 1/2 पैकी 1 हा अंश आहे, 2 हा छेद आहे. आपल्या गणिताच्या पाटीवर टेलर फ्रेमवर डावीकडे पहिल्या घरात 2 लिहायचं, एक घर सोडायचं आणि पहिल्या म्हणजे डावीकडून तिसऱ्या घरात 1 आणि त्याच्या खालच्या घरात चिकटूनच 2 लिहायचं. म्हणजे आपण 1 हा अंश आणि 2 हे छेद समजावे. म्हणजे डावीकडून पहिल्या घरात 2 लिहिले, एक घर सोडलं आणि डावीकडून तिसऱ्या घरात 1 आणि त्याच्याच खाली चिकटून 2 लिहिले की ते 2.1/2 असे झाले. आता याचा अंशछेद रूप जर आपल्याला करायचं असेल तर 1/2च्या उजवीकडे म्हणजे 1 हे अंशाच्या उजवीकडे एक घर सोडून बरोबरचं चिन्ह द्यावं, उलटे 8. आणि कधीही अंशछेद रूपात पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं करायचं असेल तर छेदाने पूर्णांकाला गुणावे आणि त्याच्यात अंश मिळवावा. आता याच्यात 2.1/2 मध्ये 2 हे पूर्णांक आहेत, 1 अंश आहे आणि छेद 2 आहेत. म्हणून 2ला गुणावे. कारण 2.1/2 आहे म्हणून 2 ह्या छेदाने 2 ह्या पूर्णांकाला गुणावे. म्हणून 2 2 4, त्याच्यात अंश मिळवावा 5 आणि छेद तेच राहतात, 2च राहणार. म्हणून ते 2.1/2चं अंशछेद रूपांतर हे 5/2 असं झालेलं आहे. आता आपण 4.1/4 याचं करून बघूया. 4.1
1/4 या उदाहरणामध्ये 4 हे पूर्णांक आहेत, 1 हा अंश आहे, 4 हे छेद आहेत. मांडणीवरती सांगितलेली आहे, पहिल्या घरात 4 लिहावे, एक घर सोडावं. तिसऱ्या घरात डावीकडून तिसऱ्या घरात 1 लिहावा आणि त्याच्या खाली चिकटून 4 लिहावे आणि उत्तर लिहिण्यासाठी 1 ह्या अंशाच्या उजवीकडे 1 घर सोडून बरोबरचं चिन्ह द्यावं. आता 4 पूर्णांक 1/4 याच्या 4 ह्या छेदाने 4 ह्या पूर्णांकाला गुणावे, 4 चोक 16, त्याच्यात 1 अंश मिळवावा 17. 17/4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे, मी आधीच्या उदाहरणात ते सांगायला विसरलो, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 17/4 लिहावे, 1 घर सोडून. ब्रेलमध्ये लिहा किंवा टेलर फ्रेमवर लिहा. बरोबर चिन्हाच्या डावी किंवा उजवीकडे कुठलीही संख्या, कुठलाही शब्द, कुठलाही अक्षर लिहू नये. म्हणून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 17 लिहावे. 17 म्हणजे एककात 7, दशकात 1, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 1 घर सोडून दशकाचा 1 आणि त्याला चिकटूनच उजवीकडे एककाचे 7 लिहावे आणि त्या 7च्या खाली छेद हे 4 लिहावे, म्हणजे 17/4 हे त्याचं उत्तर येणार आहे. 17/4. आता 17/4 हे उत्तर येणार आहे. कधीही 1 अंकी छेद असतील तर ते एककाखालीच लिहावेत, दशकाखाली छेद लिहू नये. पण 2 अंकी छेद आले तर एककाखाली 1 आणि दशकाखाली दशक आणि एककाखाली एकक, एककाखाली एकक आणि दशकाखाली दशक असं लिहावं, हे लक्षात असू द्यावं. तर या 2 उदाहरणांवरून पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं अंशछेद रूपांतर कसं करतात ते आपल्या लक्षात आलं असावं. आता कधी कधी अंशछेद रूपातली संख्या दिली जाते आणि त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक केलं जातं. इयत्ता 6वीला बहुतेक दुसरंच प्रकरण आहे, म्हणजे ते संख्या ज्ञान म्हणूनच आहे. त्याच्यात मूळ, संयुक्त संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या वगैरे भाग आहे आणि त्याच्यातच पुढे लसावी, मसावी, एखाद्या संख्येचे सर्व विभाजक वगैरे शोधणं, अवयव पाडणं हा भाग मी घेणार आहे. कारण थोडं विषांतर होतंय, पण काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे फोन आलेत की तुम्हाला म्हणजे आम्हाला तुमचं खूप काही समजलेलं आहे, तर 7वीत काही मुलं अशी आहेत त्यांना असं असं पाहिजे आहे, तर त्या दृष्टीने पण आपण होईल तसं घेऊया. तर आधी कधी कधी आपल्याला अंशछेद रूपातली संख्या दिली जाते आणि त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं असतं. आता 27/4 ही एक संख्या आहे. 27/4 आपण टेलर फ्रेमवर लिहून घ्यायची आहे. डावीकडे पहिल्या घरात दशकाचे 2 आणि एककाचे 7 आणि त्याच्या खाली 4. 27/4 या उदाहरणात 4 हे छेद आहेत आणि 27 हे अंश आहेत. बरोबर चिन्ह द्यायचं आहे उजवीकडे, 7च्या उजवीकडे, एककाच्या उजवीकडे 1 घर सोडून उलटे 8 आणि त्यानंतर येणारं उत्तर कसं लिहायचं ते मी परत सांगणारच आहे. तर 27/4 ही संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करताना छेदाने अंशाला भागावे. अर्थात दुर्दैवाने मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, आपल्याला गणितात टेलर फ्रेमवर म्हणा किंवा लेखन पाटीवर म्हणा, बऱ्याच अशा क्रिया ह्या तोंडी कराव्या लागतात. म्हणून पाढे-पाठ असणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला रायटरला हे सांगता पण आलं पाहिजे, लेखनिकाला. तर 27/4 4ने 27ला भागायचं. तर 4चा पाढा 27 येईपर्यंत म्हटलं तर 4 सख 24 भाग लागला 6चा. हे तोंडी लक्षात ठेवायचं आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 6 लिहायचे. अगदी खाली वरती ओळणा करता सरळच 6 लिहायचे आणि 27 मधून 24 वजा केले तर राहिले 3. 3 हे 6च्या उजवीकडे 1 घर सोडून लिहायचं आणि छेद हे 4 येणार आहेत, ते 3च्या खाली लिहायचं, म्हणजे 6.3/4 असं हे अंशछेद रूप झालं. या उदाहरणात 6 हे पूर्णांक झाले, 3 हे अंश झालेत आणि 4 हे छेद झालेत. आता असं जरी आपण केलं की 4 सख 24 आणि 4 या पूर्णांकाने
4 या छेदाने 6 या पूर्णांकाला गुणलं 4 सख 24 आणि त्याच्यात अंश 3 मिळवले तर 27. 27/4 हे बरोबर येतं. म्हणजे या उदाहरणावरनं अंश छेद रूप कसं करावं हे पण आपल्या लक्षात येईल. अजून एक उदाहरण घ्या. 36/2 ही संख्या आहे. सॉरी 36/5 ही संख्या आहे. तर 36/5 या संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करावं? 36/5 ही अंश छेद रूपातील संख्या आहे. 36 पंचमांश असंही त्याला वाचता येईल. वरती 27 चतुर्थांश किंवा 1 चतुर्थांश 1 द्वितीयांश असं वाचता येतं. तर 36 पंचमांश याच्यात 5 हे छेद 36 अंश आहेत. 5ने 36ला भागायचं आहे. 5 35 भाग गेला 7चा. वरचं लेखन कसं करायचं त्याची उजळणी मी आता केलेली नाहीये, ते तुम्ही आठवून बघालच. तर 5 35 भाग गेला 7चा. 7 हे पूर्णांक. 36 मधून 35 वजा केले राहिला 1. 1 हा अंश आणि 5 हे छेद जसेच्या तसे. म्हणजे 7.1/5 7.1/5 असं हे 36 पंचमांश किंवा 36/5 या व्यवहारी अपूर्णांकी संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर केलेलं आहे. या दोन्ही उदाहरणांवरून आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशछेद रूपांतर कसे करावे आणि अंशछेद रूपांतरित संख्येचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे रूपांतर करावे हे नक्कीच लक्षात आले असेल. माझं हे व्याख्यान आपल्याला आवडलं असल्यास आपण या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कराल. लाईक शेअर कराल आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि लाईक जरूर कराल. बेल आयकॉनवर क्लिक कराल म्हणजे अधिकाधिक अपडेट्स आणि व्हिडिओज आपल्याला मिळत जातील. तर याबरोबरच मी येथे थांबतो, आपली रजा घेतो. आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.